टुडेज आपण बघणार आहे बघा ह्यूमन नर्वस सिस्टीम. जी पण ह्यूमनची नर्वस सिस्टीम आहे, द नर्वस सिस्टीम इज ह्यूमन इज वेल डेव्हलप अँड कॉम्प्लेक्स. ह्यूमनची नर्वस सिस्टीम कशी आहे? वेल डेव्हलप आहे आणि कॉम्प्लेक्स आहे. इट इज अ ब्रॉडली क्लासिफाईड इंटू 3 पार्ट्स. जी पण ह्यूमन नर्वस सिस्टीम आहे तर ती किती क्लासिफिकेशनमध्ये? तिचे 3 पार्ट्स पडतात. फर्स्ट इज द सेंट्रल नर्वस सिस्टीम, सेकंड वन इज द पेरिफेरल नर्वस सिस्टीम अँड थर्ड वन इज द ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. मग बघा आपण इन डिटेल जी पण ह्यूमन नर्वस सिस्टीम आहे तर ती इन डिटेल बघणार आहोत. बघा या चार्टमध्ये जी ह्यूमन नर्वस सिस्टीम आहे तर तिचा इन डिटेल क्लासिफिकेशन दिलेलं आहे. तिचे 3 टाइप्स पडतात. फर्स्ट इज द सेंट्रल नर्वस सिस्टीम. मग जी पण सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे, द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड आर द पार्ट्स ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम. बघा ते सेंट्रल नर्वस सिस्टीमचे 2 पार्ट्स दाखवलेले आहे. फर्स्ट इज द ब्रेन अँड सेकंड वन इज द स्पायनल कॉर्ड. And brain is divided into 3 parts. First is the forebrain, second one is the midbrain and third one is the hindbrain. बघा central nervous system is divided into 2 parts. First is the brain and spinal cord and then brain is divided into 3 parts. First is the forebrain, second one is the midbrain and third one is the hindbrain. ह्यूमन नर्वस सिस्टीमचा सेकंड टाइप आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम. जी पण पेरिफेरल नर्वस सिस्टीम आहे दॅट इज द डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. फर्स्ट इज द क्रेनियल नर्व्स अँड सेकंड वन इज द स्पायनल नर्व्स. जी पण क्रेनियल नर्व्स आहे दॅट इज द अराइज फ्रॉम द ब्रेन. ती कशापासून अराइज झालेली आहे? ब्रेनपासून क्रेनियल नर्व्स अराइज झालेली आहे. आणि जी पण सेकंड टाइप्स पडतो पेरिफेरल नर्वस सिस्टीम दॅट इज द स्पायनल नर्व. जी पण स्पायनल नर्व्स आहे तर ती कशापासून अरेंज झालेली आहे? स्पायनल कॉर्डपासून अरेंज झालेली. नेक्स्ट बघा ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. नेक्स्ट टाइप आहे ह्यूमन नर्वस सिस्टीमचा थर्ड पार्ट ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. फर्स्ट इज द सिम्पॅटिक नर्वस सिस्टीम अँड सेकंड वन इज द पॅरासिम्पॅटिक नर्वस सिस्टीम. बघा जी पण सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे, द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड आर द पार्ट्स ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम विच अलाइज लॉंग द मिड डॉर्सल ॲक्सिस. बघा जी आपण बघतो इन डिटेल सेंट्रल नर्वस सिस्टीम ह्यूमनची, तर त्यामध्ये जी सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे तर तिचे फर्स्टली 2 पार्ट्समध्ये डिवाइड झालेले आहे. फर्स्ट इज द ब्रेन अँड सेकंड वन इज द स्पायनल कॉर्ड. आणि जो ब्रेन आहे दॅट इज द एन्क्लोज विथ द ब्रेन बॉक्स दॅट इज द क्रॅनियम बोललं जाते त्याला. क्रॅनियम ऑफ द स्कल. whereas the spinal cord occupies the vertebral canal of the vertebral column. Inner to this bony covering are the 3 protective membrane called meninges. तिथं काय केलं जातं? ब्रेनला आणि स्पायनल कॉर्डला काय केलं जातं? प्रोटेक्शन दिलं जातं. दॅट प्रोटेक्ट द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. जे पण मिनिंग्स असतात त्याच्यामध्ये तर ते काय करतं? त्या मेम्ब्रेन्सला काय करून ठेवतं? प्रोटेक्ट करतं. दॅट इज द मिनिंग्स. बघा ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड आर वेल प्रोटेक्टेड बाय मेम्ब्रेन्स नोन ॲज मिनिंग्स. जे पण ब्रेन आणि स्पायनल कॉर्डला प्रोटेक्ट करून ठेवतं दॅट इज द नोन ॲज द मिनिंग्स. मिनिंग्स बोललं जातं. देअर आर 3 मेम्ब्रेन्स लेयर ऑफ मिनिंग्स. त्याचे किती लेयर्स पडतात? 3 लेयर्स पडतात. फर्स्ट इज द डुरा मॅटर, सेकंड वन इज द ॲरेक्नॉइड मॅटर अँड थर्ड वन इज द पाय मॅटर. जो फर्स्ट लेयर आहे आपण तो बघणार आहे डुरा मॅटर. डुरा मॅटर इट इज द आउटरमोस्ट टॉप नॉन वेस्क्युलर थिक अँड फायब्रस मिनिंग्स अँड इट इज द अटॅच टू द इनर साइड ऑफ द क्रेनियम. ते कुठे अटॅच झालेलं आहे? इनर साइडनी क्रेनियमला अटॅच झालेलं आहे. इट इज द सेपरेटेड फ्रॉम द अंडरलाइनिंग ॲरेक्नॉइड मॅटर बाय द सबड्युरल स्पेस फिल विथ अ सिरस फ्लुइड. जे पण ड्युरा मॅटर आहे ते काय आउटरमोस्ट टफ अँड नॉन व्हेस्क्युलर थिक अँड फायब्रस मिनिंग्स आहे ते. अँड ते कुठे अटॅच झालेलं आहे? इनर साइडनी क्रॅनियमला अटॅच झालेलं आहे. आणि ते सेपरेट कोण करतं? अंडरलाइनिंग ॲरेक्नॉइड मॅटर बाय द सबड्युरल स्पेस. आणि ते कोण फिल करतं? सिरस फ्लुइड. दॅट इज द डुरा मॅटर. सेकंड वन इज द ॲरेक्नॉइड मॅटर. व्हॉट इज द ॲरेक्नॉइड मॅटर? इट इज द मिडल thin and non-vascular layer of connective tissue having web-like appearance. It is separated from pie matter below by a narrow subarachnoid space filled with the cerebrospinal fluid. मग बघा जे पण ॲरेक्नॉइड मॅटर आहे ते कुठं असतं? मिडलला असतं. थिन आणि नॉन व्हेस्क्युलर लेयर येते कनेक्टिव्ह टिश्यूजचं.
आणि त्याला सेपरेट कोण करतं, इट इज अ सेपरेटेड फ्रॉम पाय मॅटर आणि ते दॅट इज द बिलो फ्रॉम नॅरो सब ॲरेक्नॉइड स्पेस आणि ते कशाने फिल झालेलं आहे, सिरेब्रोस्पायनल फ्लुइड. And last one is the pie matter. It is the innermost delicate highly vascular membrane lies in close contact with the cerebrospinal fluid. पाय मॅटर जे पण आहे ते कसं आहे, इनरमोस्ट आहे, हायली व्हॅस्क्युलर मेम्ब्रेन आहे आणि ते क्लोज कॉन्टॅक्ट आहे विथ द सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. दॅट इज द हे 3 मेम्ब्रेन्स काय करत असतात, प्रोटेक्ट करून ठेवत असतात ब्रेन अँड स्पायनल कॉर्डला. फर्स्ट इज द डुरा मॅटर, ॲरेक्नॉइड मॅटर अँड पाय मॅटर. हे तिन्ही पण काय करतात, ब्रेन आणि स्पायनल कॉर्डला काय करतात, प्रोटेक्ट करून ठेवता. नेक्स्ट आपण बघणार आहे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. व्हॉट इज द सेरेब्रोस्पायनल फ्लुइड? इट इज अ लिम्फ लाइक एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड सिक्रेटेड बाय कोरॉइड प्लक्सेस ऑफ पाय मॅटर present inner to subarachnoid space in the ventricles of the brain within the central canal of a spinal cord. जे पण सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे ते कसं आहे, लिम्फ लाईक आहे, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे, दॅट इज कोण सिक्रेट करतं, कोरॉइड फ्लक्सेस ऑफ पाय मॅटर प्रेझेंट आणि ते कुठं इनर साईडने आहे सब ॲरेक्नॉइड स्पेसच्या व्हेंट्रिकल ऑफ द ब्रेन विदिन द सेंट्रल कॅनल ऑफ अ स्पायनल कॉर्ड. जे पण सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे दॅट इज द कोण सिक्रेट करतं, ते पाय मॅटर, द कोरॉइड फ्लक्सेस अँड द epidermal cells lining the ventricle of the brain and central canal of a spinal cord. The 3 opening in the roof of medulla of oblongata help in during the out the cerebrospinal fluid from a brain to the outside. जे पण medulla of oblongata आहे that is the 3 opening in the roof of medulla oblongata आणि ते हेल्प करतं cerebrospinal fluid ला from brain to the outside. The meninges and cerebrospinal fluid act as a shock absorber. जे पण मिनिंग्स आहे आपण बघितलं, मिनिंग्स मीन्स कोणते, 3 लेयर, पाय मॅटर, ड्युरा मॅटर, पाय मॅटर, ड्युरा मॅटर आणि ॲरेक्नॉइड मॅटर जे आहे तर त्यांना काय बोललं जातं, मिनिंग्स. आणि ते आणि सेरेब्रोस्पायनल फ्लुइड जे आहे तर ते काय म्हणून ॲक्ट होतं, शॉक ॲब्सॉर्बर म्हणून ॲक्ट होतं अँड प्रोटेक्ट द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. ते काय करता, ब्रेन आणि स्पायनल कॉर्डला काय करता, प्रोटेक्ट करून ठेवता फ्रॉम मेकॅनिकल इंजुरीज. It is also maintains constant pressure inside cranium आणि ते काय करता, जे पण प्रेशर आहे तर ते कॉन्स्टंट करून ठेवण्याचं वर्क करता इनसाइड क्रेनियम. जे पण सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आणि मिनिंग्स जे बोललं जातं तर ते काय करता, ब्रेनला प्रोटेक्ट आणि ॲब्सॉर्बर, शॉक ॲब्सॉर्बरपासून काय करून ठेवता, प्रोटेक्ट करून ठेवता आणि मेकॅनिकल इंजुरीपासून पण काय करता, प्रोटेक्ट करता. आणि आल्सो ते काय करता, कॉन्स्टंट प्रेशर मेंटेनिंगचं पण वर्क करता इनसाइड क्रेनियम. इट हेल्प्स इन एक्सचेंज ऑफ न्यूट्रिएंट अँड वेस्ट बिटवीन ब्लड अँड ब्रेन टिश्यूज. इट आल्सो हेल्प्स इन द सप्लाय ऑफ ऑक्सिजन टू द ब्रेन. ते पण ते काय वन मोर फंक्शन फॉर द सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, ते काय करता, ऑक्सिजन आणि ब्रेनला काय करत असता, ऑक्सिजन आणि ब्रेन सप्लाय सुद्धा करत असता ब्रेनला. इट प्रोटेक्ट्स द ब्रेन फ्रॉम डिसेक्शन. ते प्रोटेक्ट करून ठेवता ब्रेन फ्रॉम डिसेक्शन. Cerebrospinal fluid is a slightly alkaline fluid with a specific gravity of 1.005. सेरेब्रोस्पायनल फ्लुइड जे आहे ते काय, दॅट इज अ स्लाइटली अल्कलाइन फ्लुइड आहे आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे ऑफ 1.005. अ टोटल ऑफ 100 to 120 ccs of cerebrospinal fluid is present in and around the cerebrospinal fluid is प्रेझेंट असतं अराउंड द कशाचा, सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या. ते कंटिन्युअस कशाच्या प्रेझेंट असतं, सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या अराउंडला प्रेझेंट असतं. बघा आपण काय बघितलं सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. जे पण सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे ते काय, त्याचं काय मेन रोल आहे की ते शॉक ॲब्सॉर्बर म्हणून ॲक्ट होतं आणि प्रोटेक्ट करतं ब्रेनला आणि स्पायनल कॉर्डला, मेकॅनिकल इंजुरीपासून पण ते वाचवतं. आणि ते ऑल्सो काय मेंटेन करतं, कॉन्स्टंट प्रेशर मेंटेन करून ठेवण्याचं पण वर्क करतं. इट इज ऑल्सो हेल्प्स इन न्यूट्रिशन, वेस्ट बिटवीन ब्लड अँड ब्रेन टिश्यू पण त्यांचं काय वेस्ट जे पण होतं ब्लड अँड ब्रेन टिश्यूज ते काय करतं, ते एक्सचेंज करण्याचं वर्क करतं. इट इज ऑल्सो काय सप्लाय करतं, ते ऑक्सिजन सप्लाय करण्याचं वर्क करतं ब्रेनला
आणि ते प्रोटेक्ट करून ठेवतं ब्रेनला डिसेक्शन्सपासून. इट इज द वर्क फ्रॉम सेरेब्रोस्पायनल फ्लूइड. बघा आपण बघणार आहोत ह्युमन ब्रेन. द स्टडी ऑफ इन डिटेल आपल्याला ह्युमन ब्रेनचा स्टडी करायचा आहे. तर ते ह्युमन ब्रेनमध्ये जे पण आहे, द स्टडी ऑफ ऑल आस्पेक्ट ऑफ ब्रेन इज कॉल्ड एन्केफेलॉजी. बघा ज्यावेळेस सगळ्या ब्रेनचा स्टडी केला जातो टोटली ऑल साईडनी, तर त्याला काय बोललं जातं, एन्केफेलॉजीची जी टर्म आहे तर ती यूज केली जाते. आणि ब्रेन इज एन्क्लोज विदिन द ब्रेन बॉक्स नोन ॲज अ क्रॅनियम. ज्यावेळेस ब्रेन काय केलं जातं, इन्क्लोज केलं जातं विदिन दी ब्रेन बॉक्स, तर त्याला काय बोललं जातं, क्रॅनियम. द स्टडी ऑफ ऑल आस्पेक्ट ऑफ द ब्रेन इज कॉल्ड ॲज अ एन्केफेलॉजी. अँड द ब्रेन कॅन बी डिवायडेड इन टू 3 पार्ट्स: फोर ब्रेन, मिड ब्रेन अँड हाइंड ब्रेन.